राजांना कोपल्लाच्या किल्ल्यावरून अजून काही बातमी न भेटल्याने राजे बैचेन झाले होते। तिकडे मात्र हंबीरराव किल्ल्यावर चालून येतोय करतात हुसेन खान मियाना लढाईच्या तयारीने बाहेर पडला। गदक प्रांतातील एलबुलगा गावी दोघांची गाठ पडली। मोठ्या तर्फेचे युद्ध सुरू झाले। सर्जेराव जेदे, त्यांच्या मुलगा नागोजी जेदे, धनाजी जाधव ही मंडळी हंबीररावांबरोबर पराक्रमाची शर्त करत होती। मराठ्यांचे आक्रमण एवढे जबरदस्त होते की अब्दुल मियानाचा पाडाव झाला। तेव्हा त्याच्या हत्ती बगल काढून पडू लागला। तेवढ्यात नागोजी जेदेंची नजर त्यावर गेली। तेव्हा नागोजीने हातातला भाला पेलीत आपला घोडा सरळ हत्तीला भिडवला। नागोजीचा भाला सुटला आणि त्यानं बरोबर हत्तीच्या गंडस्थळाचा वेध घेतला। आता पडून जाणारा हत्ती माघारी वळला। हौदेत बसलेला अब्दुल मियानानं त्वेषाने नागोजीवर बाण सोडला। दुर्दैवाने बाण वर्मी लागला। मस्तक भेदून मान हनवटी जोडून बाहेर पडला। त्यांचे वडील सर्जेराव जेदे जवळच होते। बाण काढतात नागोजीराव निघून गेलेत। नागोजी पडलेला पाहता धनाजी जाधवांनी मियानाचा हत्ती वेढला, त्याला हौदेतून खाली घेतला आणि अब्दुल मियाना गारद केला। धनाजी जाधवांनी पठाणी फौजेची दाणादाण उडवली। पठाण पराभूत झालेत। राजांकडे वरील बातमी घेऊन एक घोडेस्वार आला होता। त्यांनी युद्धात विजयाची बातमी दिली, पण त्या युद्धात पराक्रमाची शर्त करताना नागोजी जेदे कामी आलेत हे सांगितले। हे ऐकून राजांना धक्का बसला। तिकडे मात्र नागोजी जेदे पडले ही बातमी त्यांच्या पत्नी गोदूबाई यांना माहीत झाल्यावर ते त्यांच्या गावी सती गेल्या। एकीकडे मुलगा तर दुसरीकडे सून गेलेल्या सर्जेराव जेदे मात्र मोहीम अर्ध्यात सोडून घरी जाण्यास मनाई करतात। इकडे राजांचे मन कशातच लागत नव्हते, म्हणून त्यांनी पागेची पाहणी रद्द केली व आपल्या डेऱ्याकडे ते निघून गेलेत। दुसऱ्या दिवशी सकाळपासून हंबीररावांची फौज छावणीवर येऊ लागली होती। राजे छावणीला लागूनच सर्जेरावांची वाट पाहत होते। तेवढ्यात त्यांची नजर समोरून येणाऱ्या सर्जेराव जेद्यांवर जाते। राजे भरभर पावले टाकत सर्जेरावांना आलिंगन देतात। जेदेंच्या स्वराज्य निष्ठेपुढे राजे निशब्द झालेत। दोघांचे डोळे अश्रूंनी भरले होते। अशाच आपल्या गौरवपूर्ण इतिहासाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।